जातीतून पुन्हा जाती वाढत गेल्या भारी, जातीतून पुन्हा जाती वाढत गेल्या भारी, माणुसकीच्या वाटेमध्ये उभ्या भिंती सारी, केळ्याच्या त्या पानापरी फुटते नवे भेद, समतेच्या या भूमीवरती पडती दुःखाचे वेद. रविदास म्हणती मानवाला एकच ओळख हवी, जातपातच्या जंजाळातून मुक्त दिशा नवी. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय, भारतीय संविधानाच्या मूल्यांचा आवाज, विचारधारा जपणारे एकमेव युट्यूब चॅनल राजर्षी न्यूज. जय रविदास, जय भीम मित्रांनो. आज मी संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांचे विचार 650 वर्षापूर्वी जे होते आणि तेच आज लोकांमध्ये त्याच पद्धतीचे विचार पावलोपावली दिसून येतात. आजही लोक जातीभेद, रूढी, परंपरा, अंधश्रद्धा, विषमता या मागेच कसे लागलेले आहेत. तर त्यावर संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांनी एक दोहा म्हटलेला आहे. संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांचे विचारावर एक ग्रंथलेखन केले गेले आहे, गुरु माऊली रविदास. आणि या ग्रंथाच्या माध्यमातून लिखाण करत असताना मला काही कल्पना कराव्याशा वाटल्या आणि त्या कल्पना मी या ग्रंथामध्ये अभंग रूपाने मांडलेल्या आहेत. त्याचा आपण स्वीकार करताल ही अपेक्षा. दोहा आहे क्रमांक 4चा. जात जात में जात है जो केलन में पात, जात जात में जात है जो केलन में पात, रविदास न मानव जुड़ सके जो लो जात न जात. या दोह्याचा सरळ जर अर्थ धरला तर संत शिरोमणी गुरु रविदास महाराज सांगतात की समाजामध्ये जाती व्यवस्था इतक्या खोलवर रुजलेली आहे की जसे केळीच्या झाडाला पानामागून पान निघत राहते, जसं केळीच्या झाडाला खोड जे असतं ते ऑलरेडी अक्षरशः खोड नसतंच, ते पानावर पान पानावर पान असं चढलेलं असतं आणि त्याच्यापासून ते झाड तयार होतं. तसे जातीमध्ये पुन्हा जाती निर्माण होत राहतात. जोपर्यंत ही जाती व्यवस्था नष्ट होत नाही तोपर्यंत माणूस माणसाशी खऱ्या अर्थाने माणूस म्हणून जोडला जाणार नाही. जसं इंदूरकरच्या एका भाषणामध्ये मी ऐकलं होतं, कीर्तनामध्ये, पिशीत पिशी पिशीत पिशी, म्हणजे पिशवीमध्ये पिशवी, पिशवीमध्ये पिशवी. काही लोकांची सवय अशी तशीच जातीमध्ये जात, जातीमध्ये जात. प्रत्येक जातीच्या पाठीमागं जवळजवळ 18 जाती जोडल्या गेलेल्या म्हणतात आणि त्या उपजाती आहेत. त्यामुळं काय झालं, त्या समाजाचं तर नुकसान झालंच, परंतु संपूर्ण देशाचं नुकसान झालं. परक्यांनी आपल्या देशावर आक्रमण केलं, राज्य केलं. आपण लोक परावलंबी झालो. आपल्याच देशात आपण स्वातंत्र्य गमावून बसलो, पराधीन झालो, गुलामीत गेलो. आता ह्या गुलामीच्या बेड्या तोडून जर बाहेर जायचं असेल तर आम्हाला थोडंसं ज्ञान तर घेतलं पाहिजे. नेमकं कारण काय आहे? हजारो वर्षापासूनच्या ज्या गोष्टी आमच्या ह्या देशामध्ये काही घडल्या, अंधश्रद्धा, सर्वात महत्त्वाचं कारण अंधश्रद्धा, जात व्यवस्था, वंशभेद आणि नव्याने वाढलेला आता धर्मभेद, या सर्व गोष्टींचा विचार करता आम्हाला या भारतभूमीचं, भारत देशाचं रक्षण करायचं आहे. आणि हे रक्षण करण्यासाठी इंग्रज आपल्या देशात आले. त्यावेळेस आपल्याला खऱ्या अर्थाने थोडंफार काही जे ज्ञान झालं, आम्ही स्वतंत्र झालं पाहिजे ही भावना तयार झाली. कशामुळं? फक्त एका शिक्षणामुळं. इंग्रजांनी प्रत्यक्षात प्रॅक्टिकलमध्ये या ठिकाणी त्यांना कामगार लागतात, लेबर लागतात, त्यांना आपली भाषा समजावी म्हणून त्यांनी इंग्लिशमधून शिक्षण दिलं. आणि इंग्लिशमधून शिक्षण दिल्यानंतर महात्मा फुल्यांसारखे, छत्रपती शाहू महाराजांसारखे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे, अशा, परत महात्मा गांधी असो,
गाडगे बाबा असो, संतांची निर्मिती असो, की कमीत कमी शिक्षणामुळे आणि परकीय धर्माच्या आक्रमणामुळे या देशातील लोकांना, महापुरुषांना काही गोष्टी शिकायला मिळाल्या आणि त्या शिकायला मिळाल्या म्हणून त्यांनी आपल्याला समजावून सांगायचा प्रयत्न केला. त्यातून आम्हाला हजारो वर्ष त्या गुलामीतून बाहेर निघायला लागलं. तर संत कबीर, रविदास, नामदेव, संत ज्ञानेश्वर, नाथ परंपरा या गोष्टीचा जर विचार केला तर हजारो वर्षापूर्वी या लोकांनी आपल्याला जागरूक करायचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे संत परंपरा येत 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 इंग्रज लोकही तोपर्यंत आले, मुस्लिम येऊन गेले होते. इंग्रजांचं राज्य आलं, ब्रिटिशांचं, आणि त्यांचं राज्य आलं. त्यावेळेस फुले शाहू आंबेडकर यांच्यासारखे लोक जन्माला आली आणि त्यांनी शिक्षण घेतल्यानंतर त्यांना कळालं की जातीभेद आणि धर्मभेद, वंशभेद, पराधीनता, पारतंत्र्य कशाला म्हणतं हे त्यांना समजायला लागलं आणि त्यांनी तिथूनच पुढे या गोष्टीला विरोध केला आणि विरोध करून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून घेतलं. मग आता स्वातंत्र्य मिळवून घेतल्यानंतर उच्च विद्या विभूषित व्यक्ती आपल्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. त्यांना ती संधी चालून आली फक्त बुद्धिमत्तेच्या जोरावर. त्यावेळेस ते कोणत्या जातीचे होते हे पाहिलं गेलं नाही. पाहिलं असेल तर त्याच्याकडं आपण आता त्या चर्चेचा विषय नाही. तर त्यांच्याकडं आल्यानंतर संधी त्यांनी ह्या देशातील प्रत्येक मानव जातीला, स्त्री असो या पुरुष, तो कोणत्या जाती धर्माचा आहे त्याचा विचार न करता त्यांनी माणूस आणि माणुसकीसाठी संविधान लिहिलं आणि त्या संविधानाच्या माध्यमातून गरिबांना व्यवस्थित न्याय हक्क, यापूर्वी ज्यांनी जातीतेचे अनेक चटके भोगले अशांना सुद्धा अधिकार दिले आणि सवर्ण समाजातील लोकांना सुद्धा, की ज्यांच्या महिलांना कधी मतदानाचा अधिकार नव्हता त्यांना सुद्धा मतदानाचा अधिकार दिला. म्हणजे आपल्याला सर्व काही संविधानाच्या माध्यमातून फक्त शिक्षण घेतल्यामुळं मिळालं. आणि त्यावेळेच्या महापुरुषामध्ये जी जिद्द होती, शिक्षणाची होती, संघर्ष करण्याची जिद्द होती, आज ती परिस्थिती कशामुळं आपण राहिली नाही हे समजून घेतलं पाहिजे. म्हणून हा रविदासांचा जो दोहा आहे, जात जात में जात जात है जो केलन में पात, रविदास न मानो जुड सके जो लो जात न जात. म्हणजे जसं केळीच्या पानावर केळीचं पान, पानावर पान, पानावर पान जातं, तशीच आपली जात व्यवस्था आहे. केळीच्या पानाच्या आतमध्ये पानच निघतं, पानामध्ये पानच निघतं, त्याच्यामध्ये दुसरं काही निघत नाही. त्याचप्रमाणे आपल्या देशाची जी व्यवस्था आहे, जात व्यवस्था आहे, जातीत जात, जातीत जात, थोड्या तितक्या 6,500 जाती आपल्या या देशामध्ये बनल्या गेलेल्या आहे. आणि आता नवीन जर सेन्सस जो निघाला, सर्वे होईल आता, त्याच्यामध्ये अजून काही जाती वाढू शकतात. कारण का? कारण आम्हाला जातीशिवाय आनंदच मिळत नाही आणि आमच्या देशाला पारतंत्र्यामध्ये घेऊन जायला कारणीभूत ठरली जात व्यवस्था आणि त्या जात व्यवस्थेवर टाकलेली बंधनं, की जेणेकरून त्या जातींना शस्त्र बाळगायचा अधिकार नव्हता, धन बाळगायचा अधिकार नव्हता, स्वतंत्र जीवन जगण्याचा अधिकार नव्हता. अगदी गुलामीत, म्हणजे आपलीच लोक आपल्याच माणसाची गुलाम बनली. मग असं म्हणावं तर इंग्रजांच्या काळात बरं होतं. जर आपल्याच लोकांच्या हातामध्ये जर राहून सत्ता साधनं गुलाम राहावं लागत असेल तर परकीयांच्या हातामध्ये जी सत्ता होती ती योग्य होती का? काही अर्थाने होती, कारण आपल्या देशाला शिस्त राहिली नव्हती. इंग्रजाकडून आपल्याला कमी कमी शिस्त मिळाली, शिकायला मिळालं, शिक्षण मिळालं, व्यवस्थापन कसं असतं ते त्यांच्याकडून मिळालं. परंतु हजारो वर्षापूर्वी बुद्ध आणि सम्राट अशोक होऊन गेले, तर त्यावेळेस सुद्धा देखील आपल्या देशात लोकशाही होती आणि तीच लोकशाही बाबासाहेबांना अभिप्रेत असल्यामुळे त्यांनी संविधानामध्ये घेतली. आता हा विषय आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये घेतलेलाच आहे, परंतु आता मी या दोह्यावर जे काही अभंग बनवलेले आहेत ते अभंग कसे बनवलेले आहे? जातीतून पुन्हा जाती वाढत गेल्या भारी, जातीतून पुन्हा जाती वाढत गेल्या भारी, माणुसकीच्या वाटेमध्ये उभ्या भिंती सारी, केळ्याच्या त्या पानापरी फुटते नवे भेद, समतेच्या या भूमीवरती पडती दुःखाचे वेद,
रविदास म्हणती मानवाला एकच ओळख हवी, जातपातच्या जंजाळातून मुक्त दिशा नवी. उंच नीच या भावनेने तुटले नाते सारे, बंधू भावांच्या जागी आता उभे विषांचे वारे. माणूस जोडायचा असेल तोडा जातीची भिंत, प्रेमदया समतेमध्ये मिळे जीवनाची शांती. जात न पाहो कुणाची पहा कर्म महान, मानवतेच्या धर्मामध्ये हाच खरा सन्मान. रविदासांच्या वाणीतून उठला समतेचा सूर, शोषितांच्या जीवनाला मिळाला नवा नूर. जातीच्या या अंधाराला ज्ञानदीप लावावा, माणूस म्हणून प्रत्येकाला सन्मान मिळवावा. भेदभावाच्या जखमांनी समाज झाला थकला, समतेच्या या अमृताने नवीन प्रकाश फुलला. रविदास म्हणती शेवटी मानव धर्म जपा, जातपातच्या बेडीतून मुक्त समाज घडा. याप्रमाणे हे अभंग या दोह्याला अनुसरून लिहिण्याचा मी प्रयत्न केला. तो प्रयत्न भविष्यामध्ये तुम्हाला सप्ताह कार्यक्रम असून रविदास जयंती असो, हा ग्रंथ वाचून तुम्ही आपल्या समाजाला जागरूक करू शकतात. यामध्ये कोणत्याही जातीचा उल्लेख नाही की ते फक्त त्याच जातीसाठी आहे. प्रत्येक जातीमध्ये ह्या सर्व काही भिंती आहेत. माणूस म्हणून आपल्याला एकमेकाला जोडायचं आहे. ते ह्या जातीच्या भिंती तोडून आम्ही माणूस म्हणून पुढं आलं पाहिजे.